जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था असलेल्या लायन्स क्लबच्या नारायणगाव अध्यक्षपदाची सूत्रे आज वैभव मुत्था यांनी स्वीकारली। हॉटेल निलायम गार्डन येथे झालेल्या शानदार सोहळ्यात वैभव मुत्था यांच्याबरोबरच सचिव गिरीश मुनोत व खजिनदार हिमांशु शहा यांनीही आपापल्या नवीन पदाची सूत्रे स्वीकारली। यावेळी लिओ क्लबच्या अध्यक्षपदी विधी भळगट, सचिवपदी शुभ्रा देसाई, खजिनदारपदी सुजल रायकर यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। इंटरनॅशनल डायरेक्टर राजेंद्र मुछाल व डिस्ट्रिक्ट PRO रवींद्र सातपुते यांच्या हस्ते पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला। डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांना यावेळी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तत्पूर्वी मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट अभिषेक भुजबळ, सचिव योगेश रायकर व खजिनदार वैभव सोनवणे यांनी आपल्या मागील वर्षातील कार्यकाळाची माहिती दिली व नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या। लायन्स क्लबमध्ये नव्यानेच दाखल झालेल्या सभासदांचे स्वागत करून त्यांना शपथ देण्यात आली। त्यानंतर स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे, रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष अमित बेनके, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू पाटे, आशिष माळवतकर, डॉक्टर पंजाबराव कथे आदी मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। लायन मनोज भळगट यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला। डॉक्टर अनुष्का शिंदे व अभय वारुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ओम साईराम। माझ्या आई वडिलांना कोटी कोटी वंदन, गुरूंना वंदन। आदरणीय व्यासपीठ, लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे आणि माझ्या लायन्स बंधू भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। लायन्स क्लब ऑफ नारायणगावची धुरा माझ्यावर सोपवल्याबद्दल मी सर्व लायन्स मित्रांचे, MJ मनोज भोगेंचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय स्तरावर वी सर्व म्हणजे आम्ही सेवा करतो या ब्रीदवाक्याने अत्यंत पारदर्शक आणि निष्ठेने काम करतो। गरजवंतांच्या आयुष्यात छोटासा प्रकाश आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लायन्स क्लबमध्ये आपण ज्या समाजात राहतो आणि ज्या समाजासाठी सेवा करण्याची संधी असल्याने जेव्हा मला विचारणा करण्यात आली या क्लबमध्ये मनोज भवानी टीमने, तेव्हा मला होकार द्यावासा वाटला। कारण सेवेचे संस्कार मला माझे वडील स्वर्गीय पोपटशेठ नंदराम मुत्था, माझे आजोबा स्वर्गीय नंदराम शेठ शिशमन मुत्था, आई स्वर्गीय सज्जनबाई मुत्था यांच्याकडूनच मिळाले होते। माझे पप्पा पोपटशेठ मुत्था ग्रामपंचायत नारायणगाव, लाला अर्बन, ग्रामोन्नती मंडळ अशा विविध माध्यमातून समाजकार्यात कायम अग्रेसर असायचे आणि त्यांचा हा वारसा मी चालवण्याचा कायम प्रयत्न करत असतो। त्यात मला माझी पत्नी दिशांका, मुलगा प्रेम, मुलगी सारा हिची कायम साथ मिळत असते। मला जैन सोशल क्लब, जैन सकल संघ, ओम साई सेवा मंडळ, अशोभिक पत संस्था अशा विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि मला जी सेवा करायची ती मला त्या योगे मी करत आलो। सामाजिक विषयावर पण काही वर्षापूर्वी ट्रॅफिकची जी आपली समस्या होती चाकण मोशी, त्यावरही मला जे जे काही जमलं तो मी प्रयत्न करत राहिलो। प्रसिद्धी इथून माग काही केली नाही, पण केलं नाही तर कळणार नाही म्हणून ती करायला लागते। नाही तर मला प्रसिद्धी तशी आवड नाही आहे, पण आता जमान्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल, त्याप्रमाणे तसा प्रयत्न करेल। आपल्या लायन्स इंटरनॅशनलचा मूळ मंत्र आहे सर्व्हिस विथ फोकस, इम्पॅक्ट दॅट लास्ट, म्हणजे ध्येयपूर्ण सेवा आणि शाश्वत बदल। याच ब्रीदवाक्याला अनुसरून या पूर्ण वर्षभरात आपल्या समाजातील गरजा पूर्ण करण्यासाठी मी 6 जे जागतिक उद्देश आहेत, जे जागतिक प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर विशेष कार्य करण्याचा ग्लोबल कॉसेस जे आहेत त्याचा संकल्प केला आहे। मी एकदम शॉर्टमध्ये ते सांगतो। ते 6 प्रकल्प पुढीलप्रमाणे: पर्यावरण संवर्धन, एन्व्हायरमेंट,
प्रोटेक्ट नेचर प्रिझर्व टुमॉरो. या आपल्या निसर्गाचे रक्षण करणं ही काळाची गरज आहे. या वर्षात आपण वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती अभियान, स्वच्छता मोहीम राबवून आपल्या पर्यावरणाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालच मला वाटतं अमित शेठ आपलं बोलणं झालं रोटरीच्या माध्यमातून. अमित शेठ पण जी प्लॅस्टिकची खूप मोठी समस्या आपल्याकडं किंवा सगळीकडं आहे त्यावर काम करण्याची आमची चर्चा झाली. आणि अमित शेठ आपण एकत्रही काम करू, लायन्स रोटरी दोन्ही एकत्रही आपण काम करू, तुम्ही कधीही सांगा. आणि आज या माझ्या शपथ दिनाच्या दिवशी पर्यावरणातील समतोल राखणारे जे पक्षी संवर्धन त्यासाठी मी एक जीवदाय उपक्रम करून आज प्रत्येक कुटुंबापर्यंत एक जीवदयाची छोटीशी भेट, खर्च सेवा ती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. एव्हरी चाइल्ड डिझर्व होप अँड अ फायटिंग चान्स. कर्करोगाशी लढण्याला पुढचा विषय बाल कर्करोग मदत. कर्करोगाशी लढा देणाऱ्या चिमुकल्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आशेचा किरण दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण आज आपण पाहतोय कॅन्सर बाबू भाऊ फार हळूहळू स्लो पॉयझन सारखा कळतही नाही. पहिले कॅन्सरचे पेशंट बघायला भेटत नव्हते, आता कॅन्सर झाला, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, केमो, हॉस्पिटल, कॅन्सरचे हॉस्पिटल, आता अशी कंडिशन प्रत्येक गावात हॉस्पिटल उघडायला लागतील. इतके पेशंट वाढत चालले. तर त्यासाठी पण अवेअरनेस कशामुळे होतो, होऊ नये, व्हायच्या अगोदर काय गोष्टीने होतो आणि ती गोष्ट कोणत्या गोष्टी अवॉइड कराव्यात त्यासाठी खास जनजागृतीचा प्रयत्न राहणार आहे. दृष्टीदान आणि नेत्र देखभाल विजन. क्लिअर विजन फॉर ब्राईटर फ्युचर. लायन्स क्लबची ओळखच मुळे साईड फर्स्टमुळे झाली आहे. यावर्षी आपण मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिर, शस्त्रक्रिया, गरजूंना चष्मा वाटप असे बरेचसे उपक्रम आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. फोर्थ, युवा सक्षमीकरण. एम्पॉवर यंग माइंड, इन्स्पायर ग्रेट लीडर्स. आजचे तरुण हे उद्याचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांना नेतृत्व विकास आणि कौशल्य आधारित कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण मुलांना जी हॉबी, जी आवड आहे त्यात करिअर जर मुलांचं झालं तर रोजच्या रुटीनपेक्षा ते कितीतरी पटीने मनापासून त्यातून प्रगती करतील असा जो विश्वास आहे. तर त्यांना त्यांच्या आवडीचं काय आहे त्याप्रमाणे त्यांना करिअर ओरिएंटेड ते त्यांची आवड त्यात कन्वर्ट व्हावी याच्यासाठी प्रयत्न. त्यानंतर अन्नदान, भूकमुक्ती. तर आपण एक झुणका भाकरचा एक त्याचं अनाऊन्समेंट नव्हतं केलं पण एक प्रायोजिकत्व कार्यक्रम चालू केलेला आहे. तो मध्ये खूप पाऊस झाल्यामुळे काही दिवस थोडा डिस्टर्ब झाला, पण आता नवीन जागेत आणि मोठ्या जागेत आपण तो शिफ्ट करणार आहोत आणि गरजूंना अन्न सेवा कमी दरात किंवा काहींना मोफत दरात सेवा देण्याचा प्रयत्न. जे परमनंट ॲक्टिव्हिटी त्यामध्ये हे राहील, कारण परमनंट ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची. एखादी ॲक्टिव्हिटी आपण करतो ती संपला विषय, पण जी परमनंट आहे ती कायम चालू राहते. त्या जसे राजूभाईंनी सांगितलं की तुम्ही परमनंट ॲक्टिव्ह तर हो, आम्ही त्यावर नक्कीच फोकस आहे. आणि शेवटची गोष्ट मधुमेह, डायबिटीस. प्रिव्हेंट टुडे फॉर अ हेल्दियर टुमॉरो. आज घडीला मधुमेह हळूहळू जसं कॅन्सर आहे तसं मधुमेह पण इतका सूक्ष्मपणे पण जोरदार हल्ला प्रत्येकावर चालला आणि तो आजार नाही आहे, तो डिसीज नाही आहे, पण तो एक ती कंट्रोल ठेवण्याची फार गरज आहे आणि याचा अवेअरनेस खूप लोकांना आहे. आता बऱ्याच गोष्टी अधिकचा वेळ घेणार नाही, ऑलरेडी थोडं लेट तर नाही झालं, कार्यक्रम याच्याप्रमाणे चाललाय पण तरी अजून हे आहे. तर तुझी खूप काही फक्त माहिती नाही, मधुमेह म्हणजे काय आहे माहिती नाही. काही लोक टेन्शन घेतात, गोळ्या घेतात आणि विसरतात नाही आता ओके, पण किंवा आता माझी शुगर ओके केली 2-3 महिने चेक करतात. सकाळी भाषणातला भाग नाही म्हणून मी सांगतोय. तर 3 महिने बोलायचं नाही पण ठीक आहे, 3 महिने आपण शुगर करतो ओके चला आदल्या दिवशी उद्या शुगर करायची काही खात नाही, सकाळी जरा नॉर्मल 150 येते, पण ते जी शुगरची HbA1c 3 महिन्याची किंवा असे जे काही टेस्ट आहे याचं अवेअरनेस किंवा हे ते जाऊन सांगण्याचं काम आहे. मला एकच सांगायचं आहे शेवटी मित्र हो, सगळे प्रकल्प आपण एकट्या दुकट्याचे काम नाही आहे. माझे टीम मेंबर विशेषतः लायन हिमांशू, लायन गिरीश शेठ, लायन आनंद कोठारी, विशाल बोराडे व सर्व माझे टीम मेंबर, मनुकाका आहेत,
जुने अध्यक्ष अभिषेक आहेत, वैभव सोनवणे आहेत, सगळ्यांचं पूर्ण सपोर्ट असतात. नवीन पण मेंबर जोडलेले आहेत. तर त्यांनी त्यांच्या साथीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी पुढचं कार्य पूर्ण करायचा प्रयत्न करत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, लायन्स परिवार, व्यापारी मित्र, पत्रकार मित्र, माझे सर्व मित्र स्नेही व हा सुंदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी उत्तम जागा उपलब्ध करून देणारे हॉल मालक, व्यवस्थापक आणि ज्यांच्यामुळे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला ते साऊंड सिस्टीमची टीम, या सर्वांना एक मनापासून धन्यवाद देतो आणि एकच सांगतो, वी सर्व आम्ही सेवा करतो आणि करत राहू. धन्यवाद.